आता दुसरं स्टॉल वॉर्निंग सिस्टम म्हणजे याच्यामध्ये एखादं विमान स्टॉल होण्यापूर्वी आपल्याला एक अंदाज येतो, काही ती गडबड त्याच्यामध्ये होते. हे विमान स्मार्ट विमान असतं आणि ह्याच्यातली ही जी काय स्टॉल वॉर्निंग सिस्टम आहे, आमचा प्रॉपर इंटेल आहे. आमचं काही लोकांशी तिथं बोलणं झालंय, फक्त त्यांनी सांगितलं आमचं कृपा करून तुम्ही नाव नका सांगू, आमच्या नोकऱ्या तिथे जातील. त्यांची चर्चा अशी, जे विमान अजित काकांना घेऊन तिथं ते ऍक्सिडेंट झालं त्याच्यामध्ये ही जी स्टॉल वॉर्निंग सिस्टम ती बंद होती. ती बंद असल्यामुळे काही गोष्टी आपल्याला आधीच कळल्या नाही आणि त्यामुळे ती घटना त्या ठिकाणी घडली असावी असं काही तज्ज्ञांचं तिथं मत आहे. आणि हेवी बेस मेंटेनन्स केलं कुणी ह्याच्यासाठी आम्ही हे पुरावे त्या ठिकाणी. नमस्कार मित्रांनो, दादा गेल्यापासून अनेक जनतेच्या मनात एकच प्रश्न आहे की दादांचा अपघात झाला की घातपात झाला. काही नेते म्हणतात दादांचा घातपात झाला, काही नेते म्हणतात अपघात झाला. खरं तर मित्रांनो, महाराष्ट्रात असे नेते जाणं म्हणजे महाराष्ट्रासाठी ही दुर्दैवाची बाबच आहे. कारण मित्रांनो, एवढे दिग्गज नेते जात असताना जर विचार केला तर हा आज एक जनतेच्या मनात प्रश्न पडतोय की नेमकं दादांच्या बाबतीत असं झालं काय की अचानक या सर्व गोष्टी घडल्या आणि ज्या गोष्टीची चाहूल लागायला नको होती तेच गोष्ट चाहूल लागली. म्हणजे ते आजही लोकांच्या मनावरती ॲक्सेप्ट करायला जड जाते की दादा आपल्यातून निघून गेले. मित्रांनो, बरेच नेते बोलले आणि बोलणारे सुद्धा आहेत, अजून पण बोलत आहेत दादांच्या विषयावरती, कारण बोललेच पाहिजे. पण रोहित दादा म्हणायचे की मी 9-10 तारखेच्या नंतर बोलेल, 9-10 तारखेच्या नंतर बोलेल. रोहित दादा पवारसाहेब हे आमदार यांनी काल त्यांचं प्रेझेंटेशन सादर केलं. 1 ते 1.5 तासाच्या प्रेझेंटेशन सादर केल्याच्या नंतर आपल्याला जे प्रश्नचिन्ह पडत आहेत ना तेच खरे आहेत की मित्रांनो, आजपर्यंत आपल्याला 99% वाटायचं की घातपातच आहे, अपघात 1% वाटायचा. पण काल ज्या गोष्टी होत आहेत त्या कुठेतरी मॅच होत आहेत काही बघा ना. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दादाचं विमान जे झालं, क्रॅश झालं, त्या विमान कंपनीवरती अजून पण कारवाई झाली नाही. कंपनीवरती कारवाई व्हायला पाहिजे होती. मग त्याला कारवाई का नाही झाली? दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की जर त्या पायलटचा दारू पिण्याचा रेकॉर्ड आहे, तो बेवडा आहे, आपल्या ग्रामीण भाषेत सरळ सरळ सांगतो तो बेवडा आहे, तर त्यांच्याकडे पायलटची जबाबदारी का द्यायची, त्याच्यावरती का दिली? दुसरी तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की 1 मिनिट अगोदर जे संभाषण होतं ते CCTV फुटेज, ते संभाषण, त्या पायलटचा संवाद का दाखवत नाहीत जनतेसमोर? जनतेसमोर का आणत नाहीत? आणि सगळ्यात तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 27 तारखेला दादांचा दौरा ठरला होता.